नमस्कार. मी काल एक सोशल मीडियावरती एक रील्स बघितली. जवळगाव ज्योतिबाची वाडी इथे जे उपकेंद्र आहे आरोग्य विभागाचं, या ठिकाणी मागील 4-5 दिवसापूर्वी मी जे तिथले नर्स आहेत त्यांचे काही व्हिडिओ मी सोशल मीडियावरती टाकले होते. त्या अनुषंगाने काल जे जवळगाव ज्योतिबावाडी या ठिकाणी जे आरोग्य सेवक म्हणून जे अंधारे मॅडम आहेत त्यांचं स्पष्टीकरण मी काल एका सोशल मीडियावरती माध्यमातून बघितलं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी 7 तारखेला वार शुक्रवार या दिवशी बार्शीला मीटिंगला गेलेले होते. त्याच्यानंतर ते सांगतात की जे नर्स आहेत ते चुकून चेअरवरती बसलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की जे कोणी पत्रकार आलते त्यांनी आमच्या वरिष्ठांना विचारलं आहे की मी मीटिंगला गेलते का नाही. तर मी आपणाला पुढं दाखवत आहे की मी त्यांच्या वरिष्ठांशी मी चर्चा केली ती किंवा त्यांनी काय सांगितले ते आपणच सविस्तर ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे जी मंडळी आहेत हे एकमेकाला सामील झालेले आहेत, जनतेला येडं बनवायचं काम करत आहेत, फुकटच्या पगारी घेत आहेत. यांच्या विरोधात आता माझे पुढचं पाऊल यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यापाशी मी जाऊन यांच्या विरोधात मी सविस्तर तक्रार देणार आहे. यांनी मला 7 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी कुठं आणि कुठल्या संदर्भामध्ये मीटिंग होती याचा खुलासा करायचा आहे. कारण मी त्यांचे जे वरिष्ठ गौडगाव विभागाला जे पाटील म्हणून आहेत त्यांना विचारलं असतं, ते सांगतात गौडगावला मीटिंग होती. त्यांचे वरिष्ठ बांगर मॅडम बार्शीला असतात त्यांना फोन केला, ते सांगतात बार्शीला महिन्यातून 1 दिवस मीटिंग असते, ती मीटिंग 10 ऑगस्टला झालेली आहे. हा प्रकार 7 ऑगस्टचा होता. आणि गौडगावला फोन केला तर गौडगावचे पाटील साहेब सांगतात की सर्व लोक मीटिंगला आलेली होती. तर माझी आपणास विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी व यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, मॅडम, नागेश चव्हाण बोलतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. मीटिंग तर सकाळी झाली म्हणून सांगितलं मला सरांनी. हो, ऑन द वेच आहे मी येते. हॅलो, सकाळी मीटिंग झाली, तुम्ही आता ऑन द वे आहेत? हा, वाशीला होते ना घरात. बर हा, आजच येणार होतो आम्ही. बर. बर्थडे होता तुमचा असं कळलं. अच्छा. हा, म्हटलं बर्थडेच्या शुभेच्छा द्या तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, म्हटलं तुम्ही धन्यवाद. कार्यक्रमाला गेला तसं कळलं. त्यामुळे मग थांबतो. तक्रारी जर का मी फोन केल्यावर ऑन द वे होत्या तर ते मग 10 मिनिटातच वैराग मधनं जवळगाव मध्ये कसं काय आलं? ते ऑन द वे बार्शीला होत्या ना, तर 10 मिनिटात वैरागवर आपलं बार्शीवरनं जवळगावला कसं काय? बार्शीला नाही मीटिंग ह्याला PSC ला असते. कुठं होती मीटिंग तुमची? PSC ला असते मीटिंग आमची. PSC ला? हा, बर. मग त्या दिवशी मीटिंग कुठं होती PSC ला? तीच विचारतो साहेब. PSC लाच असतात आपल्या आरोग्य केंद्राच्या मीटिंग आम्ही इथंच घेतो. तुमच्या गोडगावला का? हा, गौडगावला घेत असतो. मग त्या दिवशी ते अंधारे मॅडम तिथं होत्या का? मीटिंगला सगळे चालते. बरं, ठीक आहे, असू द्या. बरं, दुसरी गोष्ट अजून फक्त एक एक सिस्टरच्या सिस्टरचा जो टायमिंग आहे सकाळी ओपीडीचा टायमिंग काय आहे तुमचं? 8:30 ते 12:30 काहीतरी ना? बरं, त्या टायमिंग पासून जर 4 वाजेपर्यंत तुमच्या मस्टरचे पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत की 4 वाजेपर्यंत तुमच्या कर्मचाऱ्याची एकाचीही सही त्या मस्टरवरती नाहीये. आणि दुसरे. हॅलो मॅडम नमस्ते. नमस्ते, कोण बोलतोय? नागेश चव्हाण बोलतोय, जवळगाव ज्योतिबाची वाडी. हा, बोला ना. मॅडम, मी 7 तारखेला जवळगाव उपकेंद्रामध्ये मी स्वतः गेलेलो होतो. तिथले रात्री तुम्हाला काल व्हिडिओ वगैरे मी पाठवले. बघितले मी, ते बघितले. हो, काल आमची सोलापूरला बार्शीमध्ये आम्ही मीटिंग ठेवली होती CHO ची, आणि आज आमची सोलापूरला. बर. विषय काय मॅडम, पाटीलला मी फोन केला तर पाटील आणि ते जे काय अंधारे आहेत ते दोन्ही एकमेकाला मिळूनच आहेत. कारण मी पाटीलना फोन केला तर पाटील म्हणजे गौडगावला मीटिंग होती आणि त्या अंधारे मॅडमला फोन केला तर अंधारे मॅडम म्हणजे बार्शीला मीटिंग होती. नाही, काल बार्शीला होती सर. नाही, कालचं नाही सांगत मी, 7 तारखेचं सांगतो मॅडम तुम्हाला मी. 7चं का? 7 तारखेचं. 7 तारखेला मी 7 विचारलं. तारखेला आमच्या इथं नव्हती मीटिंग. हा, मग त्यात मी तुम्हाला दोघांची बी रेकॉर्डिंग पाठवली, मॅडमची बी पाठवली आणि पाटील साहेबांची पाठवली. मॅडम बार्शीला म्हटल्या. हा, आणि पाटील साहेब म्हणतात गोडगावला होती. तर वारंवार हे म्हणजे महिन्यातून किती मीटिंग असते साधारणतः तुमचे मॅडम? आठवडा मीटिंग दर बुधवारी असते PSC मध्ये. बर. आठवडा. हा, आणि आपल्या तालुक्याला आपण महिन्यातून एकदा ते ठेवतो. बर.
असू दे मॅडम, काय अडचण नाही. आणि मी ज्या टायमाला तिथं सत्य परिस्थिती बघितली, ते स्टोर रूम तर कचराकुंडी सारखी परिस्थिती आहे. ती गोळ्या बघितलं कोणी मी घेऊन ते पडलेल्या बरं का, आहे. पण ती कसं आहे माहितीये का, ती ANM जी आहे ती तुम्हाला दाखवत होती ना, तिची जबाबदारी पण आहे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.